कृष्ण हरी सर्वांना. तर आपण काल अध्याय क्रमांक 2 त्याची सुरुवात केली होती. पहिल्या 5 ओव्या त्या काल वाचल्या होत्या. आता कृष्ण अर्जुनाला उपदेश द्यायला चालू करणार आहे. काल आपण दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 5 ओव्या वाचल्या होत्या. आता तिथून पुढच्या मी वाचते, तुम्ही ऐका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर श्री भगवान उवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्गं मकीर्ती कर्मर्जुन. म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय येठी. तू कवन हे काय करिता हासी. तुझ सांगे काय झाले कणगुणी आले. करिता काय ठेले खेड्यास कायसा. तू अनुचिता चित्त नेदसी धीरू कैच न संडेसी. तुझे नामे अपयशी दिशा लंघेजे. तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिय माझे राव. तुझ्या लाठेपणाचा आव तेही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंथला निवात कवचांचा ठाव फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे. ऐसे पौरुष सोखडे पार्था तुझे. तो तू की अजी येथे सांडून या विरवृत्ती. अधोमुख रुदनाथे करे तू आहासी. विचारी तू अर्जुन हे कारुण्य किजसी देणू. सांग अंधकारे भानू ग्रासिला आधी. ना तरी पवन मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे. पाहे पाइंधन चिघळून जाय पावकाथे. की लवणेची जळविरे संसर्ग काळ कुटुंबरे. सांग महाफणी दरदुरे गिळेजी काही. सिंहासी झोंबे खोला ऐसे अपाडू अधिका झाला. परी तो त्वासास केला आजी येत. म्हणून अजून अर्जुना झने चित्त देसी ही याहिना. वेगधीर करून या मना सावधान होई. सांडी हे मूर्खपणा उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हागा तू जाणता. तरी न विचारसे की आता सांगे झुंझावळे सदैता. उचित काही हे असती कीर्ते सेनाशू आणि पारित्रिकासे पंभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. कैलम्यमास्मगमाः पार्थ नैते तत्त्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं तप्तोत्तिष्ठ परंतप. म्हणून शोकु न करी तू पुरता धीर धरी. हे जोच्युता अभेरी पंडू कुमरा. तुझे नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजून वरीहित विचारी पा. येणे संग्रामाचे अवसरे येत कृपाळपण निरूप करे. हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेनसी की हे गोत्र नोळखसी. वायाची काय करसी अतिशो आता. आजची हे झुंज काय जन्मानवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. हे नेणेजी परी पुढे केले अर्जुना तुवा. मोह धरली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोक ही अंतेरल एही केसी. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसोनी ता कृपावंतु नाना परी असे शिकवतो. हे ऐकून पंडसुत काय बोले. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. इषुभुहि प्रतियोत्सामि पूजाहार्व विसूदन.
देवा हे येतील वरी बोलावे न लगे अवधारी आधी तुझी चित्ती विचारी संग्राम हा हे झुंज नव्हे प्रमादू येथे प्रवतलिया दिसतसे बाजू हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजिती सर्वस्वे तोष पाविजिते तिये पाठी केवी वदजिती आकुला हाती देवासन तरुंद नमस्कारिजे काखडे तरी पूजिजे हे वाचुनी केवी निंदिजे स्वयं माझा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे ज्या लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न शंख धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वर जोळे हे जे आले येथ आगम्यासी हेची काही झाले जे याची वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिला तेने उपकार काय आभारला वधी तयातने जेथेची कृपेला विजय भरू तेथेशी मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे गुरुन हत्वा ठीक आहे. आपण ओवी क्रमांक 38 पर्यंत आलो आहोत. आता या ओव्यांचा मराठी भाषेत अर्थ वाचते, तुम्ही ऐका. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, आर्यांनी करण्याला अयोग्य स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला? तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करायचे राहिले? हा खेद कशाकरिता? एरवी तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडित नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे. तू शौर्याचे ठिकाण आहे, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू युद्धात शंकरांना जिंकलेस, निवात कवचांचा ठाव ठिकाणा नाहीसा केलास. तू गंधर्वावरही पराक्रम गाजवलास. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच वाटते. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे, पण तोच तू यावेळी आपली वीर वृत्ती टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, तू अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय? अथवा वारा मेघास कधी भ्याला आहे का? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर. लाकूडच अग्नीला गिळून टाकेल का? किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने कालकूट मरेल काय? सांग बरे, बेडूक महासर्पाला गिळेल का? कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय? किती छान पद्धतीने श्रीकृष्ण समजावतोय अर्जुनाला. आपल्या आपण ज्या भौतिक जगात जगतोय त्या जगातली उदाहरणं देऊ. म्हणजे बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय? असे अघटित कधी घडले आहे का? आहे काय पण तो अघटित प्रकार तू मात्र आज येथे खरा करून दाखवलास. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण हाती ठे. युद्धाच्या वेळी ही कोण करुणा तुझी? अरे, तू जर चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे का? बोल. जगन्निवास पुढे अर्जुनाला म्हणाला, या वेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. हे पार्था, दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस. हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना, युद्धाला उठ. म्हणून शोक करू नकोस. तू पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काही पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहे त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर.
लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही, हे तुझे आत्ताच का सोयरे झाले आहे? यापूर्वीच तू हे जाणत नव्हता का? किंवा या भाऊबंदाची ओळख तुला नव्हती का? आताच त्यांच्याबद्दल विनाकारण हा फाजील कळवळा का? आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच आहे. मग आताच काय झाले? ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही. पण अर्जुना, वाईट केलेस तू. अशी ममता धरल्यास असे होईल की असलेला मोठेपणा जाईल आणि तू इहलोकास परलोकास अंतरशील. ह्यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते, हे लक्षात ठेव. याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? आता अर्जुन श्रीकृष्णाला ह्या विचारांवर उत्तर देतो. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, भीष्मांवर आणि द्रोणांवर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू? हे शत्रुनाशका, कारण ते पूजनीय आहेत. देवा, ऐक, इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर, हे युद्ध आहे का? हे युद्ध नव्हे, मोठा अपराध आहे. हा करण्यात दोष दिसत आहे. हे उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. पहा, आईबापाची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास संतोषावे आणि पुढे आपल्या हातांनी त्याचा वध कसा बरे करावा? देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजनही करावे. पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी?